नमस्कार. आदि शंकराचार्यांच्या दिग्विजय यात्रेतील त्या अंतिम आणि सर्वात निर्णायक वादविवादामध्ये आपलं स्वागत आहे. हा फक्त दोन विद्वानांमधला संवाद नव्हता, तर दोन महान तत्वज्ञानांचा संगम होता, जिथे वैराग्य आणि गृहस्थ जीवन एकमेकांसमोर उभे ठाकले होते. चला तर मग या बौद्धिक युद्धाच्या शिखरावर पोचूया. महर्षी मंडन मिश्रांसारख्या कर्ममीमांसांच्या एका महान पंडिताला हरवल्यानंतर शंकराचार्यांना वाटलं की आता विजय झाला. पण कथा इथेच संपली नाही. तेव्हाच एक नवीन आव्हान समोर आलं. मंडन मिश्रांच्या पत्नी, ज्यांना साक्षात देवी सरस्वतीचा अवतार मानला जायचं, त्या उभय भारती पुढे आल्या. त्यांनी शंकराचार्यांना सांगितलं, आचार्य, तुम्ही माझ्या पतीला हरवलं, पण हा तर फक्त अर्धा विजय आहे, कारण मी त्यांची अर्धांगिनी आहे. आणि मग उभय भारतींनी असा एक प्रश्न विचारला की संपूर्ण सभा स्तब्ध झाली. त्यांनी विचारलं, आचार्य, आपण तर ब्रह्मचारी संन्यासी आहात. गृहस्थ जीवनाचा जो आधार आहे त्या कामशास्त्रावर आपण चर्चा करायला तयार आहात का? आता बघा, एका संन्याशासाठी यापेक्षा कठीण प्रश्न असूच शकत नाही. शंकराचार्यांनी खूप नम्रपणे 1 महिन्याची वेळ मागून घेतली. बरोबर 1 महिन्यानंतर शंकराचार्य महिष्मतीच्या त्याच वादसभेत परत आले. या काळात त्यांनी परकाया प्रवेश विद्येचा वापर केला होता. म्हणजे योगशक्तीने दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून त्यांनी राजा अमरुकच्या शरीरात प्रवेश केला आणि गृहस्थ जीवनाचं आणि कामशास्त्राचं प्रत्यक्ष ज्ञान मिळवलं. आता ते उभय भारतींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार होते. उभय भारतीयांनी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात केली. त्यांच्या आवाजात प्रचंड आदर होता, पण एक दृढताही होती. सत्याबद्दलची निष्ठा आणि ज्ञानाबद्दलचा आदर त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होता. त्यांनी शंकराचार्यांना गृहस्थ जीवनाच्या व्यावहारिक पैलूंवर चर्चा करण्यासाठी पुन्हा आमंत्रित केलं. तर या वादविवादाचा पहिला टप्पा होता धर्म आणि काम यांच्या नात्यावर. साधारणपणे असं मानलं जातं की अध्यात्म आणि काम हे दोन वेगळे, अगदी विरुद्ध टोक आहेत. पण उभय भारतींना यावर वेदांताचं नेमकं मत काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. त्यांचा प्रश्न खूपच मार्मिक होता. त्या म्हणाल्या, वेदांताचे काही अनुयायी काम आणि स्त्री-पुरुष संबंधांना पाप मानतात, पण अद्वैत वेदांताच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनात काम या नैसर्गिक प्रेरणेचं धर्मसंमत स्थान नक्की काय आहे? यावर शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट उत्तर दिलं. ते म्हणाले की वेद स्वतः धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगतात. यातलाच एक काम आहे. अर्थात काम हे अंतिम ध्येय नाहीये, पण ती एक नैसर्गिक प्रेरणा आहे. आणि जेव्हा ती धर्माच्या चौकटीत राहते तेव्हा ते गृहस्थ जीवनाचं एक पवित्र अंग बनते. खरी समस्या कामात नाहीये, तर त्यात गुंतलेल्या आसक्तीत, अधिकारात आणि शोषणात आहे, जे आपल्याला बंधनात अडकवतं. आता यावर शंकराचार्यांनी दिलेलं उदाहरण तर खूपच सुंदर आहे. ते म्हणाले, बघा, अग्नीचा चुकीचा वापर केला तर तो घरं जाळतो, पण त्याच अग्नीचा यज्ञकुंडात वापर केला तर तो पवित्र होतो. अगदी तसंच आहे कामाचं. धर्माच्या आधाराशिवाय ते बंधनकारक ठरतं, पण धर्माच्या आधारावर तेच कुटुंबाला आधार देणारी एक पावन शक्ती बनते. यानंतर चर्चेचा विषय स्त्री-पुरुष समानतेकडे वळला. पण हा मुद्दा केवळ सामाजिक स्तरावरचा नव्हता, तर अद्वैत वेदांताच्या सर्वोच्च तात्विक दृष्टिकोनातून होता. उभय भारतींनी पुढचा प्रश्न विचारला. काही संन्यासी स्त्रियांना साधनेतला अडथळा मानतात, पण घराच्या धार्मिक आचरणात स्त्रीचं मन, शरीर आणि तिच्या इच्छा महत्त्वाच्या असतात. तर मग अद्वैत वेदांताच्या नजरेत स्त्री-पुरुष समानतेचं खरं स्वरूप काय आहे? शंकराचार्यांनी पुन्हा एकदा अद्वैताचाच पूल बांधला. ते म्हणाले, आत्म्याच्या स्तरावर पाहिलं तर स्त्री, पुरुष किंवा नपुंसक हे सगळे भेद फक्त वरवरचे आहेत. शुद्ध चैतन्याला म्हणजे आत्म्याला कोणतंच लिंग नाही. हो, व्यावहारिक जगात दोघांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात, पण त्यात कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. दोघंही एकाच ब्रह्माचं प्रतिबिंब आहेत. आणि आता हा वादविवाद त्याच्या अंतिम आणि सगळ्यात कठीण टप्प्यावर आला होता. हा प्रश्न थेट शंकराचार्यांच्या संन्यासी असण्यावर आणि त्यांनी नुकत्याच घेतलेल्या अनुभवावर होता. उभय भारतींनी एक अत्यंत भेदक प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, आचार्य, आपण आता कामशास्त्राच्या मानसशास्त्रावर अधिकारवाणीने बोलत आहात, पण माझा शेवटचा प्रश्न हा आहे की कामाचा अनुभव आणि शुद्ध वैराग्य एकाच मनात एकत्र नांदू शकतात का, की तो अनुभव आल्यावर ब्रह्मचर्याची शुद्धता नाहीशी होते? यावर शंकराचार्यांनी जे उत्तर दिलं ते म्हणजे जणू अद्वैत वेदांताचं सारच आहे. ते म्हणाले, बंधन अनुभवात नसतं, तर मी हा अनुभव घेत आहे या अहंकारात असतं. एखादा योगी आरशात आपलं प्रतिबिंब पाहतो, पण तो स्वतःला प्रतिबिंब मानत नाही. त्याचप्रमाणे योगी अनुभवांचा साक्षी राहू शकतो, पण तो त्यात अडकत नाही. त्याचं मन त्या अनुभवालाही ब्रह्मतत्वातच विलीन करून टाकतं.
आणि हे अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एक अप्रतिम उपमा दिली. ते म्हणाले, मी सूर्यप्रकाशात उभा राहू शकेन, पण म्हणून मी स्वतः सूर्य होत नाही. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे जो एखाद्या गोष्टीवर संशोधन करतो पण स्वतः ती गोष्ट बनत नाही, तसाच योगी अनुभवांचं निरीक्षण करतो पण त्यात स्वतःला गुंतवत नाही. आणि याच दृष्टिकोनातून मी आज आपल्या प्रश्नांचं उत्तर देत आहे. शंकराचार्यांच्या या उत्तरानंतर संपूर्ण वादविवाद एका निर्णायक क्षणावर येऊन पोचला. हा फक्त एका वादाचा शेवट नव्हता, तर एका मोठ्या परिवर्तनाची सुरुवात होती. या अंतिम उत्तरानंतर सभेत पूर्ण शांतता पसरली. उभय भारती शंकराचार्यांकडे पाहत होत्या. त्यांचं मन वेदांताच्या आणि जीवनाच्या अनुभवाच्या दोन्ही कसोट्यांवर या उत्तराचं विश्लेषण करत होतं. काही क्षणांनी उभय भारती अगदी शांतपणे म्हणाल्या, आचार्य, वेदांताचं सत्य गृहस्थ जीवनातही तितकंच आढळ आहे हे आज मी पाहिलं. त्यामुळे माझा निर्णय पूर्णपणे आपल्या बाजूने आहे. हा केवळ शंकराचार्यांचा विजय नव्हता, तर मंडन मिश्र आणि उभय भारती यांचंही एक मोठं परिवर्तन होतं. कर्ममीमांसेचे सर्वात मोठे आचार्य मंडन मिश्र यांनी संन्यास घेतला आणि सुरेश्वराचार्य या नावाने ते शंकराचार्यांचे पहिले आणि प्रमुख शिष्य बनले. आणि पुढे जाऊन शृंगेरी शारदापीठाचे ते पहिले जगद्गुरू झाले. खरं तर हा वादविवाद फक्त एक बौद्धिक चर्चा नव्हती. याने हे सिद्ध केलं की अद्वैत वेदांत केवळ वैराग्यापुरतं मर्यादित नाही, तर ते गृहस्थ जीवनाच्या सर्व पैलूंना सामावून घेतं आणि त्यांना एक उच्च आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातं. या बौद्धिक आणि आध्यात्मिक विजयाची कथा आपल्याला नक्कीच विचार करायला लावते. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे. इथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगाली या भाषांमध्ये आध्यात्मिक ज्ञान सामायिक करतो आणि लवकरच इतर प्रमुख भाषांमध्येही येत आहोत. आमचा उद्देश आहे सनातन धर्माचा हा अनमोल खजिना सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवणं. आमच्या चॅनलवर आपल्याला श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, महाराष्ट्राचे संत, बंगालचे संत आणि आदिशंकराचार्यांची कथा यांसारख्या अनेक विषयांवर रोजच्या रोज माहिती मिळेल. आमचा हा प्रयत्न जर आपल्याला मोलाचा वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या रोजच्या व्हिडिओबद्दल आपल्याला लगेच कळेल. लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग एकत्र मिळून सनातन धर्माचा हा प्रकाश असाच तेवत ठेवूया.